कुणीही आपल्या ऑफिसच्या दारावर बोर्डवर विना परवाना भेटू नये, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटू नये, 4 ते 5 या वेळेतच भेटावं असे कुठलेही बोर्ड लावू नका. कारण का जी जनता तुमच्याकडे येते त्यांना तुम्हाला दिवसातून भेटायलाच पाहिजे, त्यांची कामं तुम्हाला करायचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, जे डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता त्यासाठी कुणावरही डिपेंडंट राहू नका. आपली सिस्टीम सध्या अशी आहे की पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रेसी, ज्युडिशियरी आणि मीडिया यांना एकमेकाला खूप सांभाळून राहावं लागतं. कुठेही असताना नम्र आहात, सब सर्व्हेंट मात्र कुठं होऊ नका. मी बऱ्याचशा ब्युरोक्रॅटिक सर्कलमध्ये बोलताना लोकांचं ऐकतो की सर आपण एकट्यानं करून काय होणार आहे, काय आपल्याला सुधारवता येईल. पण एक नेहमी लक्षात ठेवा की यू कॅन ऑल्सो कमिट इनजस्टिस बाय डुईंग नथिंग. मी आता तुम्हाला सांगितलं की लिमय रिटायर्ड PCCF, किती लोकांना कळलं मला माहित नाही. एवढंच सांगतो, मी एक रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहे. काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आता जे सगळे निवड झालेले आहात, काही लोकांनी नोकरी जॉईन केली असेल, काही लोक करणार असतील, मला माहित नाही सध्याची काय परिस्थिती आहे. 2-4 गोष्टी एक लक्षात ठेवा. आपण सगळ्यांनी, का तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा की आता मी रिटायर्ड झालेलो आहे. रिटायर्ड होऊन मला 2 वर्ष झालेली आहेत. आणि जसं आपण अमिताभचा KBC आपण बऱ्याच कोणी बघितला असेल. आणि त्यात नेहमी अमिताभ सांगत असतो की पहिला पडाव आपने पार किया, आप कम से कम इतने पैसे यहाँ से ले जाओगे. अब दूसरा पडाव किया. तर तुमच्या लोकांचा फक्त आता पहिला पडाव संपलेला आहे आणि तुम्हाला आता दुसऱ्या पडावावर तुम्ही सगळेजण आलेला आहात. मी एवढ्यासाठी बोलतोय की माझा आता दुसरा पडाव संपलेला आणि मी 3ऱ्या पडावावर आहे. त्यामुळे मला ज्ञान द्यायला, काही गोष्टी सांगायला अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये येता तेव्हा पाय नेहमी तुमचे जमिनीवरच असायला पाहिजेत. तुम्ही IAS झाला आहात, IPS झालेला आहात, माझ्यासारखे IFS आहात, स्टेट सर्व्हिसमध्ये आहात, कधी फारसा फरक पडू नका. एक नेहमी लक्षात ठेवा की 1 लाख, 2 लाख, 5 लाख जी लोक सगळी तुमच्यावर या लढाईमध्ये होती त्यातनं तुम्ही सिलेक्ट झालेला आहात. म्हणजे तुम्ही खूप वेगळे त्यांच्यापेक्षा, असं काही नाही. तुमच्या कष्टाला ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन झालं त्या दिवशी थोडीफार तुमच्या कष्टावरून नशिबाची साथ होती, तुम्हाला ती बस मिळाली आहे. एक 10-20 वर्षापूर्वीची ब्युरोक्रेसी आणि आत्ताची ब्युरोक्रेसी याच्यामध्ये भयंकर फरक पडलेला आहे. प्रत्येक जण मला नोकरी देतो, जेव्हा अधिकारी बनतो तेव्हा तो कालची झालेली गोष्ट विसरतो. कारण का मी तर खूप स्टडी सेंटरला बघितलेलं आहे, एखादा मुलगा स्टेट सिव्हिल सर्व्हिसला सिलेक्ट झाला आणि एखादा UPSC बनणं सिलेक्ट झाला तर ते सुद्धा एकमेकाकडे दोघं वेगवेगळ्या नजरेनं बघायला लागतात. या गोष्टी तेवढ्या अजिबात होऊ देऊ नका. तुम्ही सगळ्या लोकांनी एक तुमची कॅमेरेरी असायला पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना शिकायला पाहिजे. आणि गेल्यानंतर आपण एक लोकसेवक म्हणून काम करणार आहोत हे तर कधीच विसरायचं नाही. तुम्हाला किती तुमचा मान तरा मोठा असेल, केबिन मोठी असेल, आंबर लाईट आता सगळ्यांनी बंद केले, तुम्हाला याची कल्पना असेल, तरी रस्त्यात तुम्ही अजून काही आंबर लाईट गाडीवर बघत असाल, बघता ना, तर त्यातनं तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा. गाडीवर आंबर लाईट, गाडीवर रेड लाईट, गाडीवर ब्ल्यू लाईट हे सगळे सोडून द्यायचे तुम्हाला लोकसेवक म्हणून. मोठे मोठे व्यक्ती सुद्धा आजकाल या गोष्टी लावत नाहीत. ब्रिटिशांनी जी लिगसी आपल्याला दिली होती की आम्ही अधिकारा म्हणजे काहीतरी मोठे, हे सगळ्यांनी विसरायचंय. लोकसेवक म्हणून राहायचं आहे. ऑफिसमध्ये तुमच्या जे कोणी लोक येतील त्यांना तुम्हाला कशा प्रकारे मदत करता येईल ह्याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. कुणीही आपल्या ऑफिसच्या दारावर बोर्डवर विना परवाना भेटू नये, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटू नये, 4 ते 5 या वेळेतच भेटावं असे कुठलेही बोर्ड लावू नका. कारण का जी जनता तुमच्याकडे येते त्यांना तुम्हाला दिवसातून भेटायलाच पाहिजे, त्यांची कामं तुम्हाला करायचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, जे डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता त्यासाठी कुणावरही डिपेंडंट राहू नका. आपली सिस्टीम सध्या अशी आहे की पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रेसी, ज्युडिशियरी आणि मीडिया यांना एकमेकाला खूप सांभाळून राहावं लागतं. कुठेही असताना नम्र आहात, सब सर्व्हेंट मात्र कुठं होऊ नका. मी बऱ्याचशा ब्युरोक्रॅटिक सर्कलमध्ये बोलताना लोकांचं ऐकतो की सर आपण एकट्यानं करून काय होणार आहे, काय आपल्याला सुधारवता येईल. पण एक नेहमी लक्षात ठेवा की यू कॅन ऑल्सो कमिट इनजस्टिस बाय डुईंग नथिंग. आमच्याकडे मराठीत एक शब्द आहे, कोणाला पाट्या टाकणे असे. मध्ये आल्या, पाट्या टाकल्या, 30 वर्षांतर रिटायर झाला, चांगला पगार घेऊन पेन्शन घेऊन घरी गेला. अशा गोष्टी कधीही करू नका. कमी तुम्हाला सगळ्यांना एक सांगायला मला आवडेल की आपल्या सगळ्यांच्या लाईफची एक ट्रॅजेडी अशी आहे की पहिली 30 वर्ष आपण शिक्षणात, नोकरी मिळवण्यात घालवतो, पुढची 30 वर्ष आपण नोकरी करण्यामध्ये घालवतो,
जीवन जगणार कधी आपण लोकांनी सगळ्यांनी? तुम्हाला आता जीवन जगायचंय, लोकसेवा करताना, लोकांना मदत करताना, शासनाच्या चांगले चांगले प्रयोग लोकांच्यापर्यंत पोचवायचं तुमचं काम आहे. पण हे करताना कधी जीवन जगायला विसरू नका. ज्या कुठल्या नोकरीत तुम्ही गेलेला असाल ती नोकरी एन्जॉय करायला शिका. कारण आपल्या लाईफची त्याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे लोक म्हातारी फार लवकर होतो. अक्कल यायला आपल्याला फार उशीर लागते. आणि बघा, जेव्हा आपल्याला अक्कल येते, जेव्हा आपल्याला वाटतं की हे जीवन मी आता जगायला लागलेलो आहे, तोपर्यंत परत जायची वेळ आलेली असते. इरफान खानचा एक खूप चांगला ॲक्टर होता. त्याने म्हणलेले की मुझे बहुत बार लगता था कि जिंदगी बहुत लंबी है, बहुत लंबी है, बहुत लंबी है, लेकिन जब मुझे पता लगा कि अरे जिंदगी लंबी नहीं बहुत छोटी है, तब तक मेरे जाने का टाइम आ गया था. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी इरफान गेला. तर सगळ्यांना हेच सांगतो, काम करायचे आहे, पाय जमिनीवरचे कधीही तुम्हाला हवेत उडवायचे नाहीयेत. हात आणि डोकं तुमच्या सगळ्यांचं वर असेल आकाशामध्ये, पाय जमिनीवर राहील. एक जाताना एक छोटीशी मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायला आवडेल. आजकाल सगळेजण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सदस्य आहोत आपण, खूप गोष्टी व्हॉट्सअपवर बघतो. एक स्टिरिओफोम नावाची गोष्ट ऐकली तुम्ही? स्टिरिओफोमचा कप ही गोष्ट कुणाला माहिती आहे? तुम्ही सगळे चहा पितात, गेस्ट जे असतात त्यांना सिरामिकचे कप चांगले मिळतात, बाकी आपल्या सगळ्यांना स्टिरिओफोम कप मध्ये मिळालेला असेल. मी नुकताच रिटायर झालेलो आहे. 2 वर्षापूर्वी मला आंबेडकर शिंदे सर माझ्याशी सहमत होतील. आम्ही ज्या सर्व्हिसमध्ये होतो, जेव्हा एखाद्या ठिकाणी आम्ही जायचो ते आम्हाला आधी फोन यायचे. एक कोऑर्डिनेटर असायचा, एक नोडल ऑफिसर असायचा. विमानात उठलं की आमचा माणूस खाकी कपड्यातला आमची बॅग घ्यायला यायचा, बॅग बरोबर घ्यायचा. आम्ही रेस्ट हाऊसला जायचो, गेल्यानंतर आम्हाला एक सिरामिकचा कप मिळायचा. त्या कपामध्ये चहा कॉफी सगळं विचारायचे. द डे वी गॉट रिटायर्ड हे हळूहळू बदलायला लागलं सगळं. आम्ही फोन करतो, आम्ही जागेवर जातो, आम्ही प्रायव्हेट गाडीतनं जातो. गेल्यानंतर कोण विचारतात, सर चहा घेतलाय का? नसेल तर चहा लावलेला आहे तिथं. आणि तो लावलेला चहा कशात असतो? त्या स्टिरिओफोमच्या कपात असतो. तर आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी हा स्टिरिओफोमचा कपच असणार आहे. तुम्हाला या सेकंड आता पडावामध्ये काही दिवसासाठी सिरामिकचा कप मिळेल, पण त्या कपाला भुलून जाऊ नका. तुम्हाला एक लक्षात ठेवा, लोकांसाठी काम करायचं आहे, लोकांचंच राहायचं आहे. आणि दुसरा पडाव संपल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्यासारखं तिसऱ्या पडावात याल, तेव्हा चहा आणि कॉफी स्टिरिओफोमच्या कपमधनं प्यायची. बस तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप छान काम करा. खूप सिनियर लोक इथे आहेत तुम्हाला मदत करणारी. आयुष्यात अडचणी येतील, त्रास होईल, खूपदा वाटेल अरे मी का नोकरी पत्करली, का मी या नोकरीमध्ये आलो. पण असं समजू नका, प्रत्येक गोष्टीतनं मार्ग मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या जागेत पुढे जायचा दरवाजा बंद झाला आहे, त्या मागे फिरू नका. थोडंफार बाजूला इकडे बघा. दरवाजा जरी बंद असेल तरी किमान एखादी बाजूची खिडकी तुम्हाला उघडी मिळेल, त्या खिडकीतनं तुम्हाला पुढे जायचंय. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा.